अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। मी आत्ता गेल्या दत्त जयंतीच्या आधी 3 दिवसाचे पारायण केले। श्री गुरुचरित्राचे पारायण हे अगदी खूप मनासारखे झाले, खूप मस्त झाला आणि माझा अनुभवही खूप छान झाला। त्यासाठी मी पूजा मांडणी कशी केली आणि शक्यतो बऱ्याच जणांना माहिती नसतं की आपण पूजा मांडणी कशी करावी। सगळेजण आपल्याला सांगतात की गुरुचरित्र वाचावं, 14वा अध्याय वाचावा, 18वा अध्याय वाचावा, गुरुचरित्राचं पारायण करावं, 3 दिवसाचं करावं, 1 दिवसाचं करावं। पण नक्की हे कसं करावं, पूजाविधी काय करावी, कसं मांडायचं, सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असायला हव्या। तर त्यासाठी मी तुम्हाला आज मार्गदर्शन करते, कारण मी आज खूप मस्त माझं पारायण झालेलं आहे आणि मी आज खरंच तुमच्याशी हे शेअर करण्यात इच्छित आहो की मी जे पारायण ह्यावेळेस केलं त्यामध्ये मी जी मांडणी केली, ज्यामध्ये मी माझं हे गुरुचरित्राचं पारायण व्यवस्थित केलं आणि त्यामध्ये मला हे एवढं सुख आणि समाधान भेटलं, हे नक्कीच तुम्हालाही छान वाटेल। तुम्ही इथे बघू शकता, मी इथे मांडणी माझी केलेली आहे आणि खूप साध्या सोप्या पद्धतीने मी माझी मांडणी केलेली आहे। माझ्याकडे दत्तगुरूंची मूर्ती होती, पण ती देवाऱ्यात असल्यामुळे मी ती काढली नाही। तर माझ्याकडे स्वामी समर्थांचा फोटो होता, तर तो मी चौरंगावर ठेवला। पण त्यासाठी आधी तुम्ही काय करायला हवं, जो कुठला चौरंग तुम्ही घेणार आहे किंवा कुठला पाठ घेणार आहोत त्याला स्वच्छपणे धुवून घ्या, पुसून घ्या आणि त्यानंतर त्यासाठी त्यावर टाकायला एक लाल रंगाचं वस्त्र घ्या। त्यासाठी तुम्ही कॉटनचं किंवा सुती कुठलंही वस्त्र घेऊ शकता किंवा तुमच्या घरी ब्लाउज पीस असतील ते सुद्धा तुम्ही तिथे वापरू शकता। तुम्ही त्यावर लाल रंगाचं वस्त्र वाहिलं तर तुम्ही त्यावर ते अंथरायचं आणि त्यानंतर चारी बाजूनी त्याला पूर्णपणे झाकून घ्यायचं। त्यानंतर तुम्हाला ज्या कुठल्या गोष्टी पूजेसाठी लागणार आहे, जसं की तुम्हाला तांब्या, नारळ, पानं, फुलं, खडीसाखर, धूप, उदबत्ती, सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे गोळा करून घ्यायच्या आहेत। या सगळ्याची पूर्वतयारी करणे तेवढीच गरजेचं आहे, कारण त्यावेळेस फार गडबड होते आणि सगळ्या गोष्टी तयार करण्यासाठी आपल्याला तेवढा वेळही लागतो आणि ती गोष्ट व्यवस्थित पार पडावी त्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी करण्यासाठी खूप मनाची सगळ्या गोष्टींची तयारीही भरपूर लागते। आता तुम्ही म्हणाल की ह्या पूजेमध्ये असं विशेष काय मांडण्याचं आहे, तर विशेष यासाठी की आपल्याला गुरुचरित्राचं पारायण वाचायचं आहे, त्यासाठी आपल्याला एक कळस मांडायचा आहे। त्या कळसावर 5 पानं घ्यायची आहेत, एक नारळ घ्यायचा आहे, तो नारळ आपला दत्तदेवांसाठी तो नारळ तिथे स्थापित करायचा आहे। त्या 5 पानांवर नारळ तुम्ही व्यवस्थित स्थापन करा, त्यावर एक फूल ठेवा। त्यानंतर त्या शेजारी तुमच्याकडे अजून एक तांब्या असेल तर तांब्या किंवा फुलपात्र असेल तर फुलपात्र घ्या, त्यामध्ये सुद्धा पाणी घ्या। त्यावर बारीक छोटं तामण ठेवा, त्या तामणावर सुपारीची तुम्हाला स्थापना करायची आहे। सुपारी म्हणजे आपले दत्त भगवान, तुमच्याकडे मूर्ती असेल किंवा नसेल तर मूर्ती ठेवा अथवा तुम्ही सुपारी ठेवली तरीही चालेल। म्हणजेच तुम्ही दत्तदेवांची तिथे स्थापना करताय, त्यावर तांदळाची रास टाका आणि त्यावर पैसा आणि सुपारी ठेवलं की त्याची स्थापना होऊन जाईल। त्याला फुलांनी सजवा आणि त्यानंतर त्यावर हळदी कुंकू वाहा। जसं मी सांगितलं, तुमच्याकडे दत्तदेवांचा फोटो असेल तर फोटो ठेवा, स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल तो ठेवा आणि त्यानंतर त्यासमोर तुम्हाला त्याचा विडा मांडायचा आहे। 2 पानं घ्यायची आहेत, त्यावर खोबरं, हळकुंड, सुपारी, बदाम, एक पैसा आणि फुलं अशी तुम्हाला त्यावर मांडायचं आहे। दत्तगुरूंना खडीसाखर नक्कीच ठेवायची आहे, एका वाटीत खडीसाखर नक्कीच ठेवा। त्यानंतर तुम्ही कुठले फळ आणले असतील तर ते फळ तुम्ही तिथे ठेवा। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं की एक उदबत्ती तुम्ही रोज लावणार आहात, वाचताना तुम्ही उदबत्ती धूप करणार आहात, त्यासाठी एक व्यवस्थित असलेलं जे उदबत्तीचं पात्र असतं ते तिथं ठेवा। त्यांनी तुमच्या पारायणाच्या वेळेस जे काही तिथं ते उदबत्तीचं जमा होणार आहे ते त्यावर राहील आणि ते तुम्ही नंतर एका डबीत बांधून ठेवू शकता। म्हणजे तुम्हाला कधीही इच्छा असेल, कधी तुम्हाला गरज असेल तर तुम्ही त्याला अंगारा म्हणून वापरू शकता आणि ते खूप फलदायी असतं। त्यानंतर त्यासमोर एक डिश ठेवलेली आहे मी, त्यावर आपल्याला तुपाचा दिवा म्हणजे आपली निरांजन तयार करायची आहे। आपली गुरुचरित्राचे पारायणाच्या वेळेस सुरू करण्याच्या आधी आणि पारायण झाल्यानंतर म्हणजे आजचे पाठ झाल्यानंतर तुम्हाला दत्त महाराजांची आरती करायची आहे। त्यासाठी तुपाचा दिवा तिथे नक्कीच लावून ठेवा। हळदी कुंकाचं सुद्धा तिथेच असू द्या, फळ ठेवा, घंटी ठेवा आणि त्याचबरोबर पूर्ण तुम्ही त्या जागेला फुलांनी सजवा। त्यानंतर तुम्हाला अजून एक पाठ समोर घ्यायचा आहे
आता इथे आपण ग्रंथ ठेवणार आहोत। हे ग्रंथ आपण जेव्हा वाचायला सुरुवात करणार आहोत तेव्हापासून तर ग्रंथ संपूर्ण होऊस तर आपल्याला ग्रंथ इथे हलवायचा नाहीये। तर त्यासाठी आपल्याला तिथेच जे कुठलं पारायण, जे कुठला अध्याय आपण आज वाचणार आहोत आणि दुसऱ्या दिवशी आपण जो वाचणार आहोत तो तिथेच ठेवायचा आहे। आपल्याला ग्रंथ बंद करायचा नाहीये। जसं की तुम्ही जर का पहिल्या दिवशी 1 ते 7 अध्याय केले तर 8व्या अध्यायाचं पान तिथे उघडून ठेवावं आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही बसणार तेव्हा त्या पानापासून सुरुवात करावी। ग्रंथ हा बंद करू नये जोपर्यंत तुमचा 53 अध्यायापर्यंत संपूर्ण होत नाही। ज्या दिवशी ज्या अध्यायाची सुरुवात आहे तर शेवटपर्यंत तिथपर्यंत ते वाचावे आणि त्यानंतर तुम्ही ते तसंच ते पान तसंच ठेवून तिथे फूल अक्षदा वाहून तुमच्या आजच्या दिवसाची संपूर्ण करावी आणि त्या पानाला तसंच ठेवावं। यानुसार तुम्ही पूजाविधी केली तर नक्कीच तुम्हाला ती फलदायी लाभेल। त्याबरोबरच मी इथे समई लावलेली आहे। ही मी अखंड समई लावलेली आहे। जोपर्यंत माझा अध्याय संपूर्ण होत नाही, माझं पूर्ण गुरुचरित्राचं पारायण संपूर्ण होत नाही तोपर्यंत आपण अखंड ज्योत लावू शकतो। अगदी तुम्हाला जमत नसेल त्याकडे लक्ष द्यायला तर तुम्ही जोपर्यंत वाचत आहात तोपर्यंत तुम्ही दिवा लावा आणि तो नंतर मावळला तरीही चालेल। त्यानंतर परत वाचताना तुम्ही त्याला परत लावा, उदबत्ती लावा, दिवा लावा आणि त्यानुसार तुमचं वाचन चालू करा। त्यानुसार तुम्ही अशी पद्धतीने जर का तुम्ही तुमची पूजा मांडणी केली आणि त्यानुसार तुम्ही तुमच्या ग्रंथाला व्यवस्थित रोजची पूजा सकाळ संध्याकाळ केली, फक्त काही नियम आहेत ते पाळायचे आहेत। तर नियमांचा व्हिडिओ मी ऑलरेडी तुमच्याशी शेअर केलेला आहे। तुम्हाला अजून व्यवस्थित हवा असेल तर मला नक्कीच सांगा, मी तो नक्की तुम्हाला आणि त्याचबरोबर तुमचे काही प्रश्न असतील तेही तुम्ही मला विचारू शकता। गुरुचरित्राचं पारायण हे नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यात एकदा तरी केलेच पाहिजे। मी माझे ह्यातले अनुभव तुमच्याशी नक्की शेअर करेल। मी पहिल्यांदाच हे गुरुचरित्र पारायण केलं, पण मी तुम्हाला सांगते मला खूप मस्त अनुभव आले आणि हे गुरुचरित्राचं पारायण माझ्या हाती कसं घडलं यावरचा अनुभव सुद्धा मी तुमच्याशी शेअर करणार आहे। हे एक म्हणजे हे चकित करण्यासारखा अनुभव आहे, त्यामुळे तुम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल। त्यामुळे तुम्हाला जर का ते ऐकायचं असेल तर नक्कीच खाली कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त लिहून मला सांगा। मी नक्कीच तुमच्यासाठी ते सुद्धा घेऊन येईल। मला हे सांगताना सुद्धा माझ्या अंगावर शहारे येत आहेत आणि मी तुम्हाला सांगू शकत नाही, मला ह्याचा इतका छान अनुभव आला आहे। त्यामुळे नक्कीच तुम्ही हे करू शकता। अगदी साधं सोपं आहे, कुठल्याच प्रकारची अडचण आपल्याला ह्यात येत नाही आणि दत्त महाराज आपल्याकडनं हे अगदी सोप्या पद्धतीने करून घेतात। फक्त तुमची मनाची इच्छा असायला हवी आणि त्यानुसार तुम्ही जर का हे पारायण केलं तर तुम्हाला नक्कीच अनुभवही येतील। त्यामुळे तुम्ही नक्कीच तुमच्या आयुष्यात एकदा तरी गुरुचरित्राचं पारायण करा। हे करणं अगदी साधं आहे, सोपं आहे। 7 दिवसाचं, 3 दिवसाचं किंवा 1 दिवसाचं कसंही तुम्हाला जमेल त्या हिशोबाने तुम्ही करू शकता आणि त्यानुसार तुम्ही त्याची फलश्रुतीही घेऊ शकता। मला असं आता वाटतंय तुम्हाला नक्कीच माझा हा व्हिडिओ आवडला असेल। तुमच्या काही प्रश्न असतील ते तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये विचारू शकता आणि अजून तुम्हाला काही गोष्टी जाणून घ्यायच्या असतील, माझे अनुभव ऐकून घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्ही मला त्यासाठीही खाली लिहू शकता। भेटूया अजून एक पुढच्या व्हिडिओमध्ये। तुम्हाला अजून अशा काही गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर नक्की तुम्ही मला तुमच्या शब्दात सांगू शकता आणि असेच अजून व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करू शकता आणि त्याचनुसार भेटूया अजून एक पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक छान माहिती घेऊन। तोपर्यंत काळजी घ्या आणि त्याचबरोबर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तांचं नामस्मरण करत रहा। भेटूया अजून एक पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।